वेदांतकडे जाऊयात अपडेटसाठी। वेदांत, नक्कीच ज्या प्रकारे आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी जे निकालाचं वाचन करण्यात आलं आणि काही महत्त्वाचे मुद्दे कोर्टानं निदर्शनास आणले आणि त्यामध्ये या सगळ्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित कोर्टानं केलं। एक म्हणजे पंचनामा चा आधार घेत या 7 जणांना आरोपी करण्यात आलं, त्यांना अटक करण्यात आली, त्यांच्यावर मकोका लावण्यात आला। मकोका अंतर्गत जे कलम होते ते नंतर काढण्यात आले आणि यूएपी अंतर्गत हा तपास पुढे राहिला। मात्र यूएपीए सुद्धा इथे लागत नाही, फक्त संशयाचा आधार घेत साध्वी प्रज्ञा असतील, त्याशिवाय कर्नल पुरोहित असतील, समीर कुलकर्णी आणि इतर जे सर्व 7 जण आहेत त्यांना यामध्ये अटक करण्यात आली होती आणि हा सगळा खटला पुढे सुरू ठेवण्यात आला। मात्र स्कूटरमध्ये स्फोट झाला, याच्या मालकाशी कुठलाही संपर्क हा साध्वी प्रज्ञाशी झालेला नव्हता, शिवाय कर्नल पुरोहितांसंदर्भात ठोस पुरावे नाहीत आणि इतर जे आरोपी फक्त संशयाच्या आधारावर त्यांना अटक केली असल्याचं ज्या प्रकारे आपण बघतोय न्यायालयाने वाचन करताना सांगितलं आणि त्यामुळेच आता ह्या सर्व 7 जणांची निर्दोष सुटका झाल्याचं सांगितलं गेलेलं आहे। थोड्याच वेळात जे कोणी आरोपी होते, जे निर्दोष सुटले, जे 7 जण जे कोर्टात आज सकाळपासून हजर होते ते थोड्याच वेळात येतील। त्याशिवाय वकील जो संपूर्ण 17 वर्ष हा खटला आपण लढवत होते, त्याशिवाय त्यांनी ज्या प्रकारे युक्तिवाद केला आणि युक्तिवादामध्ये सातत्याने ते सांगत होते की हेतुपुरस्सर आमच्या लोकांना किंवा स्वतः आपण बघितलं तर आरोपी सांगत होते की हेतुपुरस्सर आम्हाला अडकवण्याचं काम केलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच एनआयएच्या तपासात आणि त्याआधी एटीएच्या तपासात दोन्ही तपासात सबळ पुरावे नाहीत आणि त्यामुळेच या 7 जणांची निर्दोष सुटका झाल्याचं आता कोर्टाकडनं सांगण्यात आलेलं आहे। आणि थोड्याच वेळात जे कोणी आरोपी होते, जे निर्दोष सुटका झालेली आहे त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। वेदांत, 7 जणांची तर निर्दोष सुटका झाली आहे, पण आपल्याला माहिती आहे की 5 जण या सगळ्यामध्ये फरार आहेत। त्या संदर्भात कोर्टानं काही सांगितलंय? अद्याप कुठल्याही प्रकारचे तसे निर्देश दिलेले नाही, कारण मी जसं सांगितलं की स्कूटरचा मालक रामजी कलसांगरात जो या स्कूटरचा मालक होता, जिथे हा स्फोट झाला सांगण्यात येतं, तो कुठेतरी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या संपर्कात होता, अशा प्रकारे एटीएसने आणि एनआयएच्या तपासात समोर आलं होतं आणि त्यामुळेच या संशयाच्या आधारे साध्वी प्रज्ञा सिंगला अटक करण्यात आली होती आणि पुढे ही सगळं प्रकरण सुरू राहिलं। आता यामध्ये थेट असं सांगण्यात आलेलं आहे की त्या स्कूटरचा आणि साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा कुठलाही संबंध नाही, तशा प्रकारचे ठोस पुरावे नाहीत। त्याशिवाय जे ठसे घेतले गेले किंवा पंचनामे केले गेले यामध्ये सुद्धा त्रुटी आढळलेल्या आहेत आणि त्यामुळे जे इतर फरार आरोपी आहेत खरं तर त्या संदर्भात कुठलेही पुरावे नाहीत, कारण अशा प्रकारे आपण बघतोय की जे 7 जण वर त्यांना आरोपी करण्यात आला आणि आता जे इतर 5 आरोपी आहेत त्या संदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारचे निर्देश हे कोर्टाने दिलेले नाहीयेत आणि आता यापुढे एनआयए केला ओपन कोर्टामध्ये ज्यात सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे। कोर्टामध्ये